नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टेम्पररी दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती हजारो लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। मित्रांनो, राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाहीये किंवा ज्यांचे UDID कार्ड अद्याप व्हेरीफाय झालेले नाही, अशा लाभार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आलेला आहे। सरकारच्या या निर्णयानुसार अशा लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत विविध योजना, सेवा आणि मासिक अनुदानाचे हप्ते सुरू ठेवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजे ज्या लाभार्थ्यांची कागदपत्र प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा व्हेरिफिकेशन बाकी आहे, त्यांच्यासाठी काही प्रमाणात मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे। पण मित्रांनो, इथेच एक अतिशय मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे टेम्पररी दिव्यांग बांधवांचे पुढे नेमकं काय होणार। कारण यापूर्वी राज्य सरकार प्रशासनाने 2 महत्त्वाचे शासन निर्णय काढले होते। त्या निर्णयामध्ये स्पष्टपणे असे नमूद करण्यात आले होते की ज्यांच्याकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे किंवा टेम्पररी UDID कार्ड आहे, अशा लाभार्थ्यांना काही योजना, सेवा आणि अनुदानाचा लाभ देऊ नये। आता नवीन जो मुदतवाढीचा निर्णय समोर आला आहे, त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे। परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या निर्णयामध्ये कुठेही टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही। मित्रांनो, हीच गोष्ट सध्या हजारो लाभार्थ्यांच्या चिंतेचं कारण बनली आहे। अनेक लाभार्थी सतत प्रश्न विचारत आहेत की आम्हाला सुद्धा 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ लागू होणार का, आमचा हप्ता बंद होणार का सुरू राहणार, आम्हाला योजनांचा लाभ मिळणार का नाही, टेम्पररी प्रमाणपत्र असणाऱ्यांवर पुढे काय निर्णय होणार। मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार आणि संबंधित विभागामध्ये चर्चा केल्यानंतर असं समोर येत आहे की जोपर्यंत पूर्वीचे ते 2 शासन निर्णय रद्द होत नाहीत, तोपर्यंत टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांना कोणताही स्पष्ट दिलासा मिळाल्याचं दिसत नाही। म्हणजे सध्या तरी त्यांच्यासाठी वेगळी मुदतवाढ जाहीर झालेली नाही आणि याच कारणामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे। कारण एका बाजूला काही लाभार्थ्यांना मुदतवाढ मिळत असल्याचं सांगितलं जात आहे, पण दुसऱ्या बाजूला टेम्पररी दिव्यांग बांधवांविषयी कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही। मित्रांनो, यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत। काही ठिकाणी लाभार्थी म्हणत आहेत की आमचे हप्ते अचानक बंद झाले तर आम्ही काय करायचं, कारण अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह या अनुदानावर अवलंबून असतो। औषधोपचार, दैनंदिन खर्च आणि इतर गरजांसाठी हे पैसे खूप महत्त्वाचे असतात। मित्रांनो, या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळत असल्याचं सांगितलं जात आहे की टेम्पररी प्रमाणपत्र असलेल्या काही लाभार्थ्यांच्या आरोग्यामध्ये पुढे बदल होऊ शकतो, सुधारणा होऊ शकते, म्हणून त्यांच्यासाठी वेगळे नियम लागू करण्यात आले आहेत। आणि याच कारणामुळे प्रशासनाने यापूर्वी ते 2 निर्णय लागू केले होते। आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती। त्या आंदोलनामध्ये टेम्पररी दिव्यांगांचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आला होता, परंतु नंतर आंदोलन स्थगित झाल्याची माहिती समोर आली। यामुळे आता अनेक लाभार्थी पुन्हा एकदा विचारत आहेत की आमच्या मागण्या पुढे शासन निर्णयापर्यंत पोहोचणार का, आमच्यासाठी नवीन निर्णय घेतला जाणार का। मित्रांनो, सध्या परिस्थिती अशी दिसत आहे की जोपर्यंत सामाजिक संघटना, कार्यकर्ते किंवा संबंधित पदाधिकारी हा मुद्दा पुन्हा शासनासमोर मांडत नाहीत, तोपर्यंत टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांच्या संदर्भात नवीन बदल होण्याची शक्यता कमी दिसते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत पूर्वीचे ते 2 शासन निर्णय रद्द होत नाहीत, तोपर्यंत प्रशासनाकडून टेम्पररी लाभार्थ्यांना नियमित अनुदान किंवा योजनांचा लाभ देण्याबाबत स्पष्टता मिळत नाहीये। काही विभागीय स्तरावर अशी माहिती सांगितली जात आहे की मंत्रालय स्तरावरून जे आदेश प्राप्त झाले आहेत त्यानुसारच पुढील कारवाई केली जाणार आहे। म्हणजेच नवीन आदेश येईपर्यंत किंवा जुने निर्णय रद्द होईपर्यंत सध्याची परिस्थिती कायम राहू शकते। मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात या संदर्भात काही नवीन माहिती आली असेल किंवा कोणाला हप्ता आला असेल किंवा बंद झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही वास्तविक परिस्थिती समजण्यास मदत होईल। आणि मित्रांनो, अशा सरकारी योजना, दिव्यांग योजना, पेन्शन अपडेट आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे रोज नवीन अपडेट सर्वात आधी दिले जातात। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। आणि अशा सरकारी योजना, शेतीविषयक अपडेट आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।